इचलकरंजी इथं स्टेशन मार्गावरील श्री जलाराम ट्रेडर्स नामक हार्डवेअर दुकानाच्या गोदामाचा पत्रा कापून चोरट्यांनी 6,37,000चे लहान मोठे 360 पितळी नळ फ्लॅश कॉक लंपास केलेत. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. तर तपासासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं. इचलकरंजीतील स्टेशन मार्गावर किशोर पटेल यांचं श्री जलाराम ट्रेडर्स नामक दुकान आहे. 26 डिसेंबरला नेहमीप्रमाणे रात्री हे दुकान बंद केलं होतं. शनिवारी सकाळी हे दुकान उघडलं असता जवळच असलेल्या गोदामाचा पत्रा कापलेलं निदर्शनास आलं. दुकानात पाहणी केली असता विविध कंपन्यांचे तब्बल 360 लहान मोठे नळ आणि फ्लॅश कॉक चोरी झाल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे पटेल यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन 6,37,000चं प्लंबिंगचं साहित्य चोरीस गेल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून तपासासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं. यावेळी श्वान पथकानं दुकानापासून जवळच असलेल्या डेक्कन चौकापर्यंत माग काढला. त्यामुळे चोरट्यांनी चोरी करून वाहनातून पलायन केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.